My dear students, today we are going to learn one of the best, beautiful, and important poem from 10th standard English textbook. And name of the poem is A Basket Full of Moonlight. It is translated from Dogri language, composed by Sunil Sharma. As you know, that life in Indian village is not a good, means not a easy or happy, or not easy or simple. There are so many problems. For example, health problem health problem is there, lack of electricity, water problem. The worst the Indian villages are facing. The speaker in this poem is a small child. The poem is addressed to the moon. The picture of rural area is depicted. The child lives in a village which is in darkness. It means electricity is not there in a village. So the child requests the moon that it should give moonlight. So students, we shall see this poem in detail. सुनील शर्मा रचित बास्केट फुल ऑफ मूनलाइट या कवितेमध्ये एक ग्रामीण भागातील छोटासा लहानसं मूल ग्रामीण भागात असलेल्या समस्येविषयी, विजेचा अभाव असेल, व्यवस्थित रस्ते नसतील, त्याचं चित्रण या कवितेमध्ये वर्णन करतो की ज्याचा संपूर्ण गाव हा कामानिमित्त शहराकडे जातो आणि रात्री उशिरा घरी येतो. पण येत असताना मात्र मार्ग मात्र खूप अंधारा आहे, काट्या कुट्याचा आहे, व्यवस्थित नाही. आणि त्या शहराकडून गावाकडे परत येत असताना त्या गावकऱ्यामध्ये या कवीचे वडील सुद्धा या समस्यांना तोंड देत घरी परत येतात. तर त्यासाठी कवी चंद्राला उद्देशून बोलत आहे की त्याला बास्केट फुल ऑफ मूनलाइट, टोपलीभर चंद्रप्रकाश देण्याची मागणी करत आहे. सो द पोएम इज अड्रेस्ड टू द मून. कारण का हा कवी चंद्राला उद्देशून बोलत आहे. तर आपण डिटेल्समध्ये या कवितेला पाहूया. द टायटल ऑफ द पोएम इज बास्केट फुल ऑफ मूनलाइट. बास्केटफुल टोपलीभर, ऑफ मूनलाइट चंद्रप्रकाश, टोपलीभर चंद्रप्रकाश असं या कवितेचं नाव आहे. तर कवी काय म्हणतो? ओ मून, ओ मून, गिव मी मूनलाइट, बास्केटफुल or two basketful with seeds of moonlight. Let's see first stanza of this poem. The poet says, he requests to the moon, O moon, हे चंद्रा, give me moonlight, मला चंद्रप्रकाश दे.
बास्केटफुल और टू बास्केटफुल, टोपलीभर किंवा दोन टोपलीभर, विथ सीड्स ऑफ मूनलाईट, चंद्रप्रकाशाच्या बियासहित मला टोपलीभर किंवा दोन टोपलीभर चंद्रप्रकाश दे, असं पहिल्या स्टांजामध्ये कवी चंद्राला मागणं मागतोय. इन दिस पोयम द नरेटर इज village child. This poem opens a start with a village. Child is talking to the moon. In this stanza, the child requests the moon to give him sufficient quantity of the seeds of moonlight. The child requests, the child prays to the moon to give him a basketful or two basketful of seeds of moonlight. Now the question arises here, why the child requests to the moon to give him basketful of moonlight? The question, why does the child want seeds of moonlight? His answer is given in next stanza. तर कवीला या मुलाला चंद्राला विनंती करण्याची का वेळ येते, तर आपण दुसऱ्या स्टांजामध्ये ते पाहूया. From the city to my village, on the sides of the path, I want to so many small moons light. From the city to my village, शहरापासून माझ्या गावाकडे येणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला, ऑन द साइड्स ऑफ द पाथ, दोन्ही बाजूला, आय वॉन्ट टू सॉ मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट. रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूला मला स्मॉल मूनलाइट्स, आय वॉन्ट टू सॉ, छोटे छोटे अनेक लहान चंद्र पेरायचे आहेत. म्हणजे शहरापासून गावाकडे जो मार्ग, जो रस्ता येतो, त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मला छोटे छोटे लहान चंद्र म्हणजे चंद्राच्या बिया पेरायच्या आहेत. Small moonlights. In this line, the figure of speech is repetition. When a word is repeated in line, is called as repetition. जेव्हा एखाद्या कवितेच्या ओळीमध्ये शब्दाची पुनरावृत्ती जर झाली तर त्या ठिकाणी रिपीटेशन हा अलंकार होतो. The child wants to sow the seeds of moonlight on the sides of the path. He wants to enlighten his village by the moonlight. We will see next line. The whole village goes to the city daily to work. The poet says, the whole village goes to the city daily to work. कवी म्हणतो, माझा संपूर्ण गाव दररोज शहरामध्ये कामासाठी जातो. म्हणजे माझ्या गावातील लोक कामाच्या निमित्ताने शहरामध्ये जातात.
Here in the village problem, अनएम्प्लॉयमेंट, जी बेरोजगारी आहे, गावामध्ये काम नसते लोकांना आणि कामासाठी म्हणून दररोजच गावातील या खेड्यातील लोकांना शहराकडे जावे लागते असं कवी म्हणतोय. द चाइल्ड सेज दॅट ऑल विलेजर्स गो टू द सिटी डेली फॉर द पर्पज ऑफ अर्निंग. म्हणजे आपला कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी गावातील सर्व लोकांना शहरामध्ये कामासाठी जावं लागते आणि जात असताना आणि परत येत असताना तो मार्ग कसा आहे कवी पुढच्या लाईनमध्ये सांगतो. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फार. तसेच ते गाव शहरापासून खूप दूर वसलेले आहे. गावकऱ्यांना घरी परतायला खूप उशीर होतो आणि गावातील रस्ताही खूप खडतर आहे, अंधाराचा मार्ग आहे, ओबडधोबड आहे. Here the village problem indicates lack of electricity. म्हणजे रस्ता अंधाराचा आहे, म्हणजे रस्त्याच्या बाजूने प्रकाशाची विजेची व्यवस्था नाही आणि तो शहरापासून खूप माझा गाव दूर आहे. ॲज द विलेज इज व्हेरी फार फ्रॉम द सिटी द विलेजर्स कम टू देअर होम इन डार्कनेस. आणि त्या संपूर्ण गावाला अंधारामध्येच गावाकडे यावं लागते. दे रीच टू द विलेज इन नाईट टाईम. आणि ते रात्रीच्या वेळेला उशिरा घरी परत येतात. आणि परत येत असताना द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. गावकऱ्यांना त्या रस्त्याने येत असताना मात्र तो पूर्ण सापांनी व विंचवांनी भरलेला आहे. त्यांना साप व विंचू यांचा सामनाही करावा लागतो. म्हणजे रस्ते खूप खडतर आहेत. द रोड इज रग्ड अँड टफ. देर आर मेनी स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स ऑन द वे. म्हणजे रस्ता खूप कठीण आहे, अंधारा आहे, हार्ड आहे. विंचवांनी, स्कॉर्पियन्स मीन्स विंचू आणि स्नेक्स साप, सापांनी आणि विंचवांनी भरलेला आहे. आणि त्या रस्त्याने मात्र माझ्या गावकऱ्यांना शहराकडून गावाकडे परत यायचं आहे. आणि येत असताना मात्र ते पायी येत आहेत. म्हणून कवी म्हणतो, नायदर बस नॉर कार्ट फ्लाइज. नायदर बस नॉर कार्ट फ्लाइज व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. त्या रस्त्याने येत असताना त्या गावामध्ये सोयी सुविधांचा अभाव आहे. गावात वाहन नाही, बस नाही किंवा गाडीचीही सोय नाही. कार्ट फ्लाइज म्हणजे ये जा करणाऱ्या गाड्या, त्यांचीही सोय नाही. व्हेन माय फादर रिटर्न्स होम, जेव्हा माझे वडील घरी परत येतात, आय एम स्लीप, तेव्हा मात्र मी झोपी गेलेलो असतो. कारण का माझ्या वडिलांना घरी यायला, शहरातून काम करून घरी परत यायला खूप उशीर होतो आणि जोपर्यंत ते घरी येत नाहीत तोपर्यंत मात्र मी झोपी गेलेलो असतो. या ठिकाणी
कवीला म्हणायचे, त्याला पाहिजे, द चाइल्ड वॉन्ट्स टू से दॅट द रोड कनेक्टिव्हिटी इज ऑल्सो पुअर. द व्हिलेज लॅक्स द मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. देर आर नो बसेस or carts. The people in the village have to walk to go anywhere. The child is unhappy as his father returns home very late. The child goes to the bed before his father reaches home. आणि जोपर्यंत त्याचे वडील रात्री उशिरा घरी परत येतात तेव्हा मात्र हा छोटंसं मूल बालक, हा पोयट झोपी गेलेला असतो. ही खंत कवी आपल्या कवितेच्या माध्यमामधून या ठिकाणी व्यक्त करतो. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग. माझे वडील सकाळी लवकर कामाच्या निमित्ताने घर सोडतात. म्हणजे जेव्हा माझे वडील रात्री उशिरा घरी येतात तेव्हा मी झोपलेला असतो, आणि जेव्हा ते सकाळी मी उठण्याच्या अगोदरच लवकरच निघून जातात. ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग. तेव्हा मी झोपेतच असतो. द चाइल्ड इज नॉट एबल टू मीट द फादर. हिज फादर लिव्स द होम very early in the morning. When the child is asleep, they do not meet with each other. आणि ह्या पिता पुत्रांची मात्र भेटच होत नाही. याचं कवीला खूप मोठं असं दुःख वाटते. मी झोपेत असतानाच माझे वडील रात्री उशिरा घरी येतात, आणि मी झोपेतून उठण्याच्या अगोदरच माझे पप्पा, माझे वडील, माझे बाबा हे कामासाठी निघून गेलेले असतात. सो द पोएट रिक्वेस्ट द मून टू गिव्ह हिम अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट्स. सो वी शाल सी नेक्स्ट स्टांजा. O moon, give me a basket full of moonlight on loan. हे चंद्रा, मला कर्जरूपाने, कर्जाने, उधारीवर टोपलीभर चंद्रप्रकाश दे. फुकट नको रे, मला कर्जाने दे, कर्जाऊ दे. म्हणजे कवी त्याच्या गावाकडे येणाऱ्या रस्त्यावर अंधार आहे, स्नेक्स आहेत, स्कॉर्पियन्स आहेत. त्यामुळे अंधारातून त्यांना रस्ता शोधायला खूप अवघड जाते. त्यांचा येण्यामध्ये खूप वेळ वाया जातो. म्हणून हे चंद्रा, गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट. मला टोपलीवर चंद्रप्रकाश दे, फुकट नको, ऑन लोन. तर मला कर्जाने दे, तुझं कर्ज मी नंतर फेडून टाकेल. आणि कवी आणखीन पुढे काय म्हणतो? आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. मला माझ्या गावातील जो अंधारा रस्ता आहे तो प्रकाशाने उजळून टाकायचा आहे. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. त्यामुळे जेणेकरून माझे वडील घरी लवकर परत येतील. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. लाईट अँड डार्क, हेअर आर अपोजिट वर्ड्स. लाईट म्हणजे प्रकाश आणि डार्क म्हणजे अंधार. प्रकाश आणि अंधार हे विरुद्धार्थी शब्द कवी या काव्यपंक्तीमध्ये वापरतो. या ठिकाणी एक अलंकार होतो.
when two opposite words are put together in the same line, it becomes antithesis, figure of speech. म्हणजे विरोधाभास अलंकार होतो. जेव्हा दोन विरुद्धार्थी शब्द एकत्रितपणे एका लाईनमध्ये ज्यावेळेस आले असतात त्यावेळेस अँटिथेसिस हा अलंकार होतो. आणि आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट, आणि प्रकाश आणि अंधार हे दोन शब्द या ठिकाणी विरुद्धार्थी आलेले आहेत, म्हणून या ठिकाणी अँटिथेसिस हा अलंकार होतो. I too want to hear fairy tales and stories from him. आणि कवी म्हणतो, मला माझ्या वडिलांकडून फेरी टेल्स, टेल्स मीन्स कथा, फेरी मीन्स परी, फेरी टेल्स परी कथा, अँड स्टोरीज फ्रॉम हिम, व छान छान गोष्टी ऐकायच्या आहेत माझ्या वडिलांकडून. I want to light the dark route so that my father returns early. मला माझ्या गावचा अंधारा रस्ता प्रकाशाने उजळून टाकायचा आहे, जेणेकरून माझे वडील घरी लवकर परत येतील. I too want to hear fairy tales and stories from him. मला माझ्या वडिलांकडून ते घरी जर लवकर परत आले तर त्यांच्याकडून परीकथा व छान छान गोष्टी ऐकायच्या आहेत. Like any other child, he too wants to hear fairy tales and stories from his father. जसे इतर मुलंही आपल्या वडिलांकडून, जसं संध्याकाळी उशीर झाला, झोपायची वेळ आली की घरामध्ये आई असेल, पप्पा असतील किंवा ग्रँडमा असेल, आजी असेल, तर मात्र आपल्याला परीकथा ती आपल्याला सांगते, आणि परीकथा ऐकत ऐकतच आपण वडिलांच्या, आईच्या किंवा आजीच्या कुशीवर झोपी जातो. तसं मला इतर मुलांसारखंच माझ्या वडिलांकडून मला परीकथा ऐकायच्या आहेत, छान छान गोष्टी ऐकायच्या आहेत, असं कवी म्हणतोय. म्हणूनच मला चंद्रप्रकाश पाहिजे, असं चंद्राला उद्देशून कवी म्हणतो. The speaker requests the moon to give him a basket full of moonlight on loan. He wants to light the dark route by it. He wants that his father would reach home very early. The child thinks that his father would not face any difficulty to walk on the darkened road. He is eager to listen fairy tales and stories from his father. म्हणजेच कवीला आपल्या वडिलांकडून परीकथा ऐकायच्या, स्टोरी ऐकायची आहे. म्हणूनच त्यांनी लवकरात लवकर घरी यावे, म्हणून the poet requests to the moon in the last stanza, "O moon, give me a basket full of moonlight." हे चंद्रा, मला टोपलीभर चंद्रप्रकाश दे. I want to sow seeds of moon on the sides of the path. मला त्या चंद्रप्रकाशाच्या बिया दोन्ही रस्त्यांच्या बाजूने पेरायचे आहेत, जेणेकरून ते रस्ते प्रकाशमय होतील आणि माझे वडील मात्र त्या प्रकाशमान रस्त्याने लवकरात लवकर घरी येतील. म्हणूनच प्रस्तुत कवितेत हे लहान मूल चंद्राला टोपलीभर चंद्रप्रकाश देण्याची वारंवार विनंती करत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना चंद्रप्रकाश पेरून त्याला संपूर्ण गाव प्रकाशाने उजळून टाकायचं आहे,
दैदिप्यमान करून टाकायचा आहे. थोडक्यात बालकाला अंधकार नष्ट करावयाचा आहे. इन कन्क्लुजन, द चाइल्ड रिक्वेस्ट द मून अगेन अँड अगेन टू गिव्ह हिम मूनलाइट. He wants to illuminate the path by showing the seeds of moon. The child, the poet in the poem wants to remove the darkness anyhow. तर अशा पद्धतीनं आपण या कवितेचा अर्थ बघितलेला आहे. The poem ट्रान्सलेटेड फ्रॉम डोगरी लँग्वेज. डोगरी या भाषेमधून इंग्रजीमध्ये भाषांतरित केले सुनील शर्मा यांनी. सी यू अगेन. थँक यू.